खरं तर वैदेही दादाची पत्नी आहेच नाही. काय? हे काय बोलताय तुम्ही? मी खरंच सांगत आहे रोशनी, आणि नाही ती मुकी आहे. मी स्वतःच्या कानाने तिचा आवाज ऐकलाय. आता त्यांचा सामना A.K. मोरेशी होणार आहे. हुकुमाचा इक्का आहे मी. निकाल आपल्याच बाजूने लागेल. काय तुम्ही दृष्टी प्रदीप कुलकर्णीला ओळखता? हो, किती दिवसांपासून? काही दिवसांपासून. ओळख तुमची नॉर्मल आहे की काही खास? काय हे खरं नाही का की दृष्टी तुमची गर्लफ्रेंड होती? काय हे खरं नाही का की तुमचं तिच्यासोबत ब्रेकअप झालं होतं? काय हे खरं नाही की तुम्ही तिच्यावर सूड उगवण्यासाठी हे सर्व केलं होतं? एक किरण रोशनीची. डॉक्टर प्रियांशू, न्यायालयाला हे साफ सांगा की तुम्हाला कधी कळलं की सेठी साहेबांच्या फार्म हाऊसवर काहीतरी गडबड आहे? दृष्टीने मला 2 वेळाच फोन केला होता. पहिल्या वेळा जेव्हा तिने मला फोन केला होता, मी तिचा फोन नाही उचलू शकलो कारण मी तिच्यावर नाराज होतो. दुसऱ्या वेळा जेव्हा तिने मला फोन केला तेव्हा मैंने जेव्हा उचलला तेव्हा तिकडून काही आवाज नाही आला. आवाज नाही आला? मग तुम्ही काय केलं? मग मी रोशनीला फोन केला. मग रोशनीने मला सांगितलं की तिचं हनीशी बोलणं झालं. हनीने तिला सांगितलं की दृष्टी झोपली आहे. मग तुम्हाला शंका कधी आली? जेव्हा मी हनीला फोन केला तेव्हा हनीने मला सांगितलं की दृष्टी इकडेच कुठेतरी गेली आहे. तेव्हा मला शंका आली कारण त्याच्या आधी तिने रोशनीला हे सांगितलं होतं की ती झोपली आहे. मग तुम्ही काय केलं? मग मी लगेच फार्म हाऊसवर पोचलो. तिथे माळीकाकांसोबत मी दृष्टीला शोधलं. मग एकाएकी मला तिच्या वस्तू मिळाल्या. तिचा फोन, तिची सँडल, तिची ओढणी. मग मी समजलो की तिच्यासोबत नक्कीच काहीतरी घडलंय. थोड्याच अंतरावर ती मला वाईट परिस्थितीत असलेली दिसली. मी बघितलं की ती श्वास घेत होती. मग मी तिला हॉस्पिटलला घेऊन आलो. लंच ब्रेक झालेला आहे. द कोर्ट विल प्रोसीड आफ्टर लंच. आणि साक्ष देण्याकरिता पुढच्या साक्षीदाराला तयार ठेवा. थँक्यू माय लॉर्ड. प्लीज. मला नाही खायचंय. वहिनी, प्लीज असं नको ना करूस. जेवणावर का राग काढायचा? जर तू जेवणार नाहीस तर असं कसं चालेल? मला माहितीये, पण माझं सगळं लक्ष कोर्टात लागलेलं आहे. आई, लक्ष माझं देखील कोर्टातच आहे. माहित नाही तिथे काय झालं असेल. मला हे अजिबात कळत नाहीये की आपण 21व्या शतकात राहतो तरी आपल्या समाजात बलात्कार सारखे घाणेरडे अपराध होत आहेत. यासाठी आपण जबाबदार आहोत, कारण समाज देखील व्यक्तींनीच बनतो. आईचं कर्तव्य आहे लहानपणापासूनच मुलांना स्त्रियांचा आदर करायला शिकवायचं. त्यांना हे सांगावं की त्यांच्यात आणि तुमच्या बहिणींमध्ये काडी मात्र फरक नाहीये. त्यांना हे देखील समजावं, स्त्री ही वस्तू नसून जननी आहे. तिचा सन्मान करायला हवा. तू अगदी बरोबर बोलतेस बहिणी. ह्या समस्येचं हेच मूळ आहे. ज्या दिवशी मुलगा आणि मुलगी यामधील भेद संपेल ही समस्या मिटून जाईल. तसंही आपल्या देशात कन्व्हिक्शन रेट खूप कमी आहे. त्याने काय फरक पडतो? फरक पडतो, खूप जास्त फरक पडतो. जर 10 लोक घाणेरडं आणि नीच काम करत असेल आणि फक्त 3घांना शिक्षा मिळत असेल तर बाकीचे का घाबरतील? निर्धास्तपणे हवे ते करतील. लता बरोबर बोलती. म्हणून यावर उपाय म्हणून कठोर कायदाच नाही तर त्याचं पालन करणारी सिस्टीम सुद्धा हवी. आता ग्रामीण भागातच बघ ना, भीतीपोटी किती केसेस दाखल देखील करत नाही.
म्हणून स्त्रियांना आपल्या डोक्यातून भीती काढून टाकायला हवी. मग ती पोलिसांची असो किंवा बदनामीची. मला तर तेव्हा समाधान मिळेल जेव्हा त्या राक्षसांना शिक्षा होईल. वहिनी, तू काळजी का करतेस? सगळ्यांना शिक्षा होईल, नक्की शिक्षा होईल. सगळे जेलमध्ये जातील. देवाच्या दारात नक्कीच न्याय होणार. हो रोशनी, हो आपण माळी काकांच्या घरी पोहोचलोय. अरे आपण त्यांना घेऊन कोर्टात अगदी टाइमवर पोहोचेल, ठीक आहे? सिस्टमला माहित नाही काय झालंय. कायद्याचे रक्षण करते, कायद्याचे रक्षकच त्याचे भक्षक बनतील तर गरीब पिछाडलेल्यांना न्याय मिळू शकेल का? आजच्या जमान्यात माणूस पैशांसाठी काहीही करू शकतो. सत्य तर काहीच मोलाचंच उरलेलं नाही. बाळा, सत्य परमेश्वर आहे. सत्य सनातन आहे. ते निरंतर जिवंत राहतं. असत्य जरी काही क्षणाकरिता जिंकताना दिसत असेल पण त्याला मूळ अजिबात नसतं. म्हणून ते नेहमी फोल ठरतं. लक्षात ठेव, जर आदर्शांचं नियमित पालन केलं तर ते देखील आपल्याला कधीच दूर करत नाहीत. तू तर फक्त पूर्ण श्रद्धेने सत्य मार्गावर चालत राहा. विजय निश्चित तुझाच होईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, श्रद्धा ठेव तर पूर्ण ठेव, अखंड ठेव. कारण ती आपली कठीणातील कठीण परीक्षा घेते. अशा जो डगमगतो तो ना इथला राहतो आणि ना तिथला. म्हणून डगमगू नकोस, ठामपणे राहा. लक्षात ठेव, भिंत कितीही मजबूत का असेना पण ती तुटते तेव्हाच जेव्हा एकच जागी पुन्हा पुन्हा प्रहार केला जातो. म्हणून आपला विजय, आपल्या सफलतेसाठी निश्चिंत राहा. काय झाले? तुम्ही पुन्हा पुन्हा घड्याळाकडे का बघताय? आज कोर्टाची तारीख होती ना उमा. माहित नाही काय झालं असेल. हे बघा, सगळं काही ठीक होईल. तुम्ही सकाळपासून काहीच नाही खाल्लंय. काही खाऊन तरी घ्या. नाही उमा, मला भूक नाहीये, जेवण्याची इच्छा नाहीये. आणि जोवर कोर्टातून काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाहीयेत मी काहीच नाही खाणार. तुला एक सांगू का उमा, मी जेव्हा पण डोळे बंद करतो ना, माझ्या डोळ्यांसमोर फक्त दृष्टीचा तो निरागस चेहरा समोर येतो. जरा विचार कर, जिला बघून आपण इतके घाबरलो होतो, त्या मुलीवर हा प्रसंग ओढावताना त्या मुलीची काय अवस्था असेल? मी समजू शकते. एक स्त्री मोठमोठ्या संकटांना तोंड देऊ शकते. परंतु जे दृष्टीसोबत झालंय, जर असं काही तिच्यासोबत झालं ना तर तिला सावरणं फार कठीण होऊन जातं. शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण करून टाकते. ती इतक्या वाईटपणे खचली जाते की आयुष्यभर या दुःखात होरपळतच राहते. म्हणूनच तर मला त्या राक्षसांचा इतका राग येतोय. कदाचित असं ना हो की त्यांना कोणती शिक्षाच ना हो. नाही, असं काहीच नाही होणार. त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा नक्कीच मिळणार. प्रोसीड मिस्टर सांगळे. थँक्यू माय लॉर्ड, थँक्यू. काय नाव आहे तुमचं? माझं नाव दिलीप आहे साहेब. काय करता तुम्ही? मी सिटी फार्म हाऊसची चौकीदारी करतो आणि तिथे मी माळी सुद्धा आहे. याचा अर्थ हा झाला की फार्म हाऊसची पूर्ण देखरेख ही तुम्हीच करता. हो.
तुम्ही न्यायालयाला सांगा की होळीच्या दिवशी काय झालं होतं. होळीच्या दिवशी हनीबाळ तिथे आपल्या मित्रांबरोबर होळी खेळायला आली होती. मग काय झालं. होणार काय होतं साहेब, ही सगळी लोक आपापसात मजा मस्ती करत होते. तुम्हाला तर ठाऊकच आहे साहेब, आजकालची पोरं कुठे राहिली. जेव्हा त्यांची कृत्य अश्लील व्हायला लागली तेव्हा मी तिथून निघालो. एक गोष्ट सांगा, तुम्ही तिथे दृष्टीला येताना बघितलं होतं का. हो, बघितलं तर होतं येताना, पण जाताना नाही बघितलं. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. अजून काय बघितलं तुम्ही. मी बघितलं की राजीव दृष्टीबरोबर वाह्यात चाळे करण्याचा प्रयत्न करत होता. मग दृष्टीने काय केलं. दृष्टीने त्याला थोबाडीत मारली साहेब. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. मग काय झालं. मामला तापला होता साहेब. मी निघालो तिथून. नंतर काय झालं. काही वेळाने मी पाहिलं की हे चौघे हनीबाळाच्या खोलीत शिरले, त्यांच्यामध्ये गरमागरमी झाली आणि त्याच्यानंतर या गरमागरमीमध्येच हनीबाळाने राजीवला थोबाडीत मारली. पॉइंट नोट केला जावा माय लॉर्ड. नंतर काय झालं. मग हे सगळे अचानक मुंबईला निघून गेले. थँक्यू माळी काका. युअर विटनेस. मग माळी काका. हो साहेब. सगळ्यात अगोदर मला तुम्ही हे सांगा की तुमचा पगार किती आहे. मला 5,000 रुपये मिळतात सर. 5,000 रुपये. अच्छा, लग्न झालेलं आहे की एकटेच आहात. हो हो, माझं लग्न झालंय आणि मला 3 मुलंही आहेत. शाळेत आहेत की कॉलेजमध्ये. मुलगा शाळेत जातो आणि बाकी दोन्ही पुरी कॉलेज. 3 मुलं. इतक्या महागाईच्या काळात तुमचा संसार चालतो का. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, ऑब्जेक्शन. महागाईचा ह्या केसशी काही संबंध नाही. महागाईचा प्रत्येक गोष्टीशी संबंध आहे मिस्टर सांगळे. अगोदर तुम्ही कारमधून येत होतात, आता बाईकने येतात, राईट. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. तर मी सांगत होतो की तुमचा निर्वाह फार मुश्किलीने होत असेल. तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तुम्ही दृष्टीला राजीवला थोबाडीत मारताना पाहिलं. हो साहेब. तर मग आतापर्यंत तुम्ही कुठे होतात. तुम्ही थोड्या वेळापूर्वी हेही सांगितलं की ही सगळी गरमागरमी, सगळा बेशिस्तपणा तुमच्या समोर झाला. माळी काका, तुम्ही तर मोठे होतात, तुम्ही तिथे जाऊन त्यांना सोडवायला हवं होतं. साहेब, मी ठरलो गरीब माणूस, माझं कोण ऐकणार आहे. दॅट्स द पॉइंट मी लॉर्ड, दॅट्स द पॉइंट. गरिबी हीच तर आपल्या देशाची फार मोठी समस्या आहे. आणि या महाशयांनी जी काही साक्ष दिली आहे ती यांच्या गरिबीमुळेच यांनी दिली आहे. समाजाचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य हेच आहे की जो 100 किलो धान्य घेऊ शकतो तो उचलू नाही शकत, आणि जो उचलू शकतो तो घेऊ नाही शकत. याच गरिबीमुळे माळी काकांना त्यांनी लाच दिली. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. लेट मी कंप्लीट मिस्टर सांगळे. ओव्हर रूल्ड. माळी काका, तुम्ही इथे किती वर्षांपासून काम करताय. मला 20 वर्ष झाले साहेब. म्हणजे 20 वर्षांपासून तुम्ही सेठीजींच्या फार्म हाऊसची देखभाल करताय. हो साहेब. हनीबाळ कधी तुमच्याशी बेशिस्तपणाने वागली. नाही सर, कधीच नाही. अच्छा, म्हणजे ती तुमचा मान ठेवते. युअर ऑनर, एक असा सेवक ज्याला त्या फार्म हाऊसमध्ये काम करत असताना 20 वर्ष झाली, त्याच्या डोळ्यांसमोर एवढं सगळं घडतं आणि तो फक्त एक दर्शक बनून त्या घटनेची मजा घेऊन तिथून निघून जातो. आजवर शांत होता आणि अचानक एक दिवस तो असा समोर येतो आणि या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दर्शवतायत की माळी काका विकले गेलेत. आता एक शेवटचा प्रश्न. माळी काका, तुम्ही कोर्टाला आता हे सांगा की काय तुम्ही हा रेप होताना बघितला आहे.
मी काहीतरी आवाज ऐकला होता नक्की. काहीही बोलू नका तुम्ही. मी सरळ प्रश्न विचारला आहे, मला सरळ उत्तर द्या. काय तुम्ही बलात्कार होताना बघितला आहे का? नाही साहेब. दॅट्स ऑल माय लॉर्ड. केस तर गुंततच चालली आहे मिस्टर सांगळे. तुमच्याकडे अजून कोणी साक्षीदार आहेत? हो माय लॉर्ड, अजून दृष्टीची साक्ष घेणं बाकी आहे. त्यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्यात यावे. दृष्टी कुलकर्णी हाजीर हो. तुम्ही जाऊ शकता. ॲट लास्ट युअर. थँक्यू सो मच माय लॉर्ड. युअर ऑनर, मी दृष्टीची डॉक्टर आहे आणि दृष्टीची मानसिक परिस्थिती सध्या ठीक नाही आहे. शी इज मेंटली नॉट फिट. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की सध्या तिची साक्ष घेऊ नये. युअर ऑनर, याला काय अर्थ आहे? मिस दृष्टी कुलकर्णी कोर्टाच्या प्रत्येक हिअरिंगला येते आणि पूर्ण खटला बघते. तेव्हा तर त्या मेंटली फिट होते. आता जेव्हा साक्ष देण्याची वेळ आली तर वकील साहेब, शी इज इन ट्रोमा. डॉक्टर, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते विटनेस बॉक्स मध्ये येऊन बोला. युअर ऑनर, मी यांना काही प्रश्न विचारण्याची अनुमती मागतोय. अनुमती आहे. थँक्यू. काय नाव आहे तुमचं? डॉक्टर रिबेका. डॉक्टर रिबेका. काय तुम्ही डॉक्टर आहात? हा कसा प्रश्न आहे? सरळ प्रश्न आहे. काय तुम्ही डॉक्टर आहात? हो, मी काउन्सिलर आहे. तर असं सांगा ना, यात लाजण्याचं काय कारण आहे? लोक तुम्हाला भेटून आपलं मन हलकं करतात, आपल्या मनातील गोष्टी तुम्हाला सांगतात. ज्या गोष्टी आपल्या फॅमिलीशी, आपल्या मित्रांशी सांगू नाही शकत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतात. तुम्ही माझ्या प्रोफेशनची थट्टा करत आहात. थट्टा तर तुम्ही करत आहात मॅडम रिबेका. माझ्या म्हणण्याचा अर्थ डॉक्टर रिबेका, तुमची पेशंट दृष्टी प्रत्येक हिअरिंगला इथे आली आहे. सगळ्या हिअरिंग तिने ऐकल्या, कुठेच तिला ट्रॉमा नाही झाला. पण आज जेव्हा तिची हिअरिंगची वेळ आली तर तिला ट्रॉमा झाला. तिची प्रकृती बिघडली. वकील साहेब, माझ्या पेशंटवर बलात्कार झाला आहे. 4 राक्षसांनी मिळून तिचं जीवन उद्ध्वस्त केलंय. तुम्हाला माहितीये बलात्कार असतो काय? नाही, तुम्ही सांगा. जेव्हा तुमच्या मुलीसोबत होईल ना, तेव्हा तुम्हाला कळेलच. डॉक्टर रेबेका. बघितलं माय लॉर्ड, वकील साहेबांना माहितीये की बलात्कार म्हणजे काय असतं. आणि त्यांना हे देखील माहितीये की बलात्कार फक्त माणसाच्या शरीरालाच नाही तर त्याच्या मनावर देखील खूप मोठा आघात करतो. आपल्याला तर दृष्टीच्या हिमतीचं कौतुक करायला हवं की तिने ना फक्त या 4 राक्षसांच्या विरोधात कंप्लेंट केली, उलट मी तिला नाही म्हणत असताना देखील प्रत्येक हिअरिंगला ती इथे हजर राहील. तिने ठरवलं असतं तर ती घरी बसली असती, पण तिने तसं नाही केलं. तिला या परिस्थितीचा सामना करायचा होता. तिला या महामारीच्या विरोधात लढायचं होतं. माय लॉर्ड, आय नो हर कंडिशन. ती आता या परिस्थितीत नाहीये की साक्ष देऊ शकेल.
म्हणून मी तिचे रिपोर्ट्स आणि ॲप्लिकेशन तुम्हाला दिले आहेत. आय वूड रिक्वेस्ट टू कन्सिडर इट. ठीक आहे. तुम्हाला किती दिवसांची मुदत हवी आहे? बस काही दिवसांची. परमिशन ग्रांटेड. द कोर्ट इज अडजर्न टिल द नेक्स्ट डेट. अंकल, मी बोलेल की मी रेप होताना बघितलंच नाही, फक्त दृष्टीला थोबाडीत मारताना बघितलं होतं. खबरदार, जर एक जरी शब्द तोंडातून काढलास ना तर. तुझ्या मनात एक गोष्ट पक्की ठेव की तुला त्या नराधमांना शिक्षा मिळवून द्यायची.